तर डेलीमध्ये नाश्त्याला काय मेनू करायचा प्रश्न पडतो आणि मुलांनासुद्धा नवनवीन काहीतरी खायला पाहिजे असते. अप्पे करायचे होते आणि डाळी मात्र भिजत घातलेल्या नव्हत्या. मग रवा भाजून घेतला, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हळद, थोडंसं चिली फ्लेक्स आणि मीठ हे साहित्य टाकून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर असं थोडं सैलसर घट्टसर अशा प्रकारे मी मिक्स करून ठेवलं आणि त्याला म्हणजे इन्स्टंट अप्पे केल्यामुळे त्याला काही भिजत वगैरे ठेवलेलं नाही आहे. इकडे मी अप्पे पात्र स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं. माझं 7 अप्पे बसते एवढं छोटं अप्पे पात्र आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे अप्पे असे टाकून घेतले आणि 3 मिनिटासाठी ते झाकलं आणि परत 3 मिनिटानंतर उघडायचं आणि अप्पे परतायचे. तर अप्पे करताना डाळीची जर करत असाल तर त्याला भिजत घालावं लागते आणि एखाद्या वेळेला आपल्याला आठवण राहिली नाही तर मग अशा प्रकारे रव्याचे अप्पेसुद्धा आपण करू शकतो. मुलांना खायसाठी आणि त्याचप्रकारे आपल्यालासुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये असं काहीतरी करायला आणि खायला नक्कीच आवडते. प्रत्येक दिवशी नाश्ता वेळेवर काय बनवायचा हा प्रश्न बायकांना असतोच. तर अशा प्रकारे हे इन्स्टंट आणि वेळेवर बनवलेले अप्पे खुसखुशीत लागतात, चवदारसुद्धा लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.